श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिलेने हे 3 व्रते नक्की करावे, यामुळे नवऱ्याचे दीर्घायुष्य राहते, सोबत घरात सुख आणि समृद्धी राहते. तर चला जाणून घेऊया कोणती आहेत ती 3 व्रते. पण त्याआधी जो कोणी माता लक्ष्मीच्या चरणी लाईक आणि सबस्क्राईब अर्पण करेल त्याच्या घरी धनाची कधीच कमी राहणार नाही. नंबर 1. सौभाग्यवती महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत केले पाहिजे. हे व्रत केल्यानंतर पतीचे दीर्घायुष्य तर राहतेच, सोबत पती आयुष्यभर निरोगी राहतो. नंबर 2. सौभाग्यवती स्त्रियांनी तीजचे व्रत केले पाहिजे. तीजचे व्रत जी महिला करते त्याच्या घरात सुख, समृद्धी आणि वैभव राहते. नंबर 3. जी महिला वटसावित्रीचे व्रत करते तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभते आणि सोबत त्यांना सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिलेने हे 3 व्रते नक्की करावे, यामुळे नवऱ्याचे दीर्घायुष्य राहते, सोबत घरात सुख आणि समृद्धी राहते. तर चला जाणून घेऊया कोणती आहेत ती 3 व्रते. पण त्याआधी जो कोणी माता लक्ष्मीच्या चरणी लाईक आणि सबस्क्राईब